नमस्कार मित्रांनो, आज मी सांगणार आहे एक अशी घटना जी 2019 साली घडली आणि जी ऐकून तुम्हालाही काही क्षण शांत बसावं लागेल. ही फक्त एक गोष्ट नाही, हा अनुभव आहे माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीसोबत घडलेला. आजही त्या घटनेचं नाव घेतलं की त्याचा आवाज बदलतो आणि डोळ्यात एक विचित्र भीती दिसते. काय घडलं होतं त्या रात्री? चला सुरुवात करूया. 2019चा ऑक्टोबर महिना. पावसाळा नुकताच संपला होता आणि कोकणातली हवा अजूनही ओलसर होती. माझा चुलत भाऊ रोहित आणि त्याचे 2 मित्र वीकेंड ट्रिपसाठी मुरुडला गेले होते. सकाळी बोटीनं ते किल्ल्याकडे निघाले. समुद्र शांत होता, पण किल्ल्याच्या उंच भिंतीजवळ येताच एक वेगळीच दडपणाची भावना निर्माण होत होती. दिवसा त्यांनी किल्ला पाहिला. गाईड इतिहास सांगत होता. सिद्धींचा किल्ला, अभेद्य भिंती, समुद्रानं वेढलेला गड. प्रत्येक बुरुजामागे एक कथा, प्रत्येक दरवाजामागे एक गुपित. पर्यटक फोटो काढण्यात आणि व्हिडिओ बनवण्यात गुंग होते. पण गाईड शेवटी थोडा थांबला आणि आवाज खाली घेत म्हणाला, खालच्या बाजूला काही जुन्या खोल्या आहेत. तिथं पर्यटकांना जाण्यास मनाई आहे. जुनी रचना आहे आणि धोकादायकही. ते वाक्य साधं होतं, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं दिसलं. रोहितच्या डोक्यात तेच फिरत राहिलं. मनाई असलेली जागा आणि इतिहासाने बंद करून ठेवलेली खोली. कधीकधी जिथं जायला मनाई असते तिथंच जाण्याची इच्छा जास्त होते. संध्याकाळी 5 नंतर किल्ल्यावरची गर्दी हळूहळू कमी झाली. बोटी एकामागोमाग एक परत जाऊ लागल्या. सूर्य मावळतीला आला होता आणि समुद्रावर नारंगी सावल्या पसरल्या होत्या. रोहित आणि त्याचा मित्र हळूच किल्ल्याच्या मागच्या बाजूला गेले, जिथं पर्यटक सहसा जात नाहीत. तिथं भिंतीच्या आड एक अरुंद ओलसर जिना खाली जात होता. दगडांवर शेवाळ, पाय ठेवताना घसरण्याची भीती. खाली पूर्ण अंधार. वरून येणारा प्रकाश काही पायऱ्यानंतरच संपत होता. शेवटी एक जाड जुना लाकडी दरवाजा दिसला. त्यावर गंजलेली लोखंडी पट्टी आणि मधोमध मोठी कडी. दरवाजाच्या फटीतून थंड हवा येत होती, समुद्राच्या खारट वासासारखी. रोहितने दरवाजावर हात ठेवला. लाकूड थंड होतं, अगदी बर्फासारखं. आणि त्याच क्षणी आतून हलका ठक ठक आवाज आला. दोघेही घाबरले. लाटा असतील, मित्रानं कुजबुजत म्हटलं. पण रोहितच्या लक्षात आलं, ही खोली समुद्रापासून बरीच आत होती आणि आवाज तो जणू दरवाजाच्या अगदी पलीकडून येत होता. रोहित एक खोल श्वास घेतला आणि दरवाजा हळूच ढकलला. दरवाजा किर्र असा आवाज करत आत सरकला. तो आवाज त्या अरुंद जागेत विचित्रपणे घुमला, जणू भिंतींनीच तो परत परत ऐकवला. आत एक लहान दगडी खोली होती. छत खाली, भिंती काळपट. ओलसरपणामुळे दगडावर पांढऱ्या मिठासारख्या रेघा पडल्या होत्या. भिंतीवर गंजलेले लोखंडी हुक्स लटकत होते, जणू कधी काळी तिथं काहीतरी जड बांधलं गेलं होतं. जमिनीवर तुटलेली साखळी पडलेली, तिच्या कड्यांवर अजूनही गंज चिकटलेला. हवा इतकी थंड की अंगावर काटा आला. खोली समुद्रापासून आत असली तरी खारट वास मात्र तीव्र होता, जणू कधी काळी तिथं काहीतरी जड बांधलं गेलं होतं. रोहितने मोबाईलचा फ्लॅश लावला. प्रकाश भिंतींवर फिरू लागला. सावल्या हलायला लागल्या, जणू कुणीतरी हलक्या हालचाली करतंय. त्यानं पटकन एक फोटो काढला. त्याच क्षणी त्याच्या मित्रानं कुजबुजत म्हटलं, रोहित, मागे बघ. रोहितच्या पाठीमागे जणू कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. श्वास जड झाला. दोघेही झटकन वळले. खोली रिकामी होती, पण काही सेकंदांपूर्वी जिथं ते उभे होते तिथल्या धुळीत एक ओलसर पावलाचा हलका ठसा दिसत होता. रात्री हॉटेलमध्ये परतल्यावर सुरुवातीला दोघेही शांत होते. काही नाही, मनाचा खेळ असेल असं स्वतःलाच समजावत होते.
पण कुतूहल आवरलं नाही. रोहितनं मोबाईल उघडला आणि तो फोटो पुन्हा पाहिला. फोटोत खोली स्पष्ट दिसत होती. ओलसर भिंती, गंजलेले हुक्स, जमिनीवर तुटलेली साखरी, सगळं जसंच्या तसं. पण डाव्या कोपऱ्यात एक धूसर आकृती. पहिल्यांदा पाहताना ती सावली वाटली, पण झूम केल्यावर जणू एखादा माणूस भिंतीला टेकून उभा आहे असं दिसत होतं. आकृतीचा चेहरा स्पष्ट नव्हता, पण हाताजवळ साखरेचा तुकडा दिसत होता. जणू ती साखरी त्याच्या मनगटाला अडकलेली होती. रोहितच्या अंगावर काटा आला. तो हळू आवाजात म्हणाला, हे आधी दिसलं नव्हतं. आपण आत होतो तेव्हा तिथं काहीच नव्हतं. त्याच्या मित्रानं फोटो पुन्हा पुन्हा पाहिला. आकृती प्रत्येक वेळी थोडी अधिक स्पष्ट दिसत होती. की त्यांना तसं वाटत होतं? त्या रात्री रोहितला झोप लागली नाही. लाईट बंद केल्यावर त्याला खोलीत ओलसर वास जाणवू लागला. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट, त्याच्या कानात सतत पाण्याचा आवाज येत होता. जणू लाटा भिंतीवर आपटत आहेत किंवा कोणीतरी ओल्या दगडांवरून चालत आहे. पुण्याला आल्यावर सुरुवातीचे काही दिवस सगळं अगदी नॉर्मल होतं. ऑफिस, मित्र, नेहमीचा दिनक्रम. रोहितने त्या घटनेचा फारसा उल्लेखही केला नाही. पण आत कुठेतरी अस्वस्थता होती. एका रविवारी सकाळी त्यानं ठरवलं, तो फोटो पुन्हा नीट पाहूया. त्यानं गॅलरी उघडली. फोटो सापडला नाही. त्यानं सर्च केला, डेटनुसार पाहिलं, डिलीटेड फोल्डर तपासला. काहीच नाही. त्याला वाटलं कदाचित क्लाउडमध्ये असेल. त्यानं बॅकअप तपासला. तिथंही नाही. जणू तो फोटो कधी काढलाच नव्हता. तेवढ्यावरच गोष्ट थांबली असती तर ठीक होतं. त्या दिवशी दुपारी अंघोळ करताना त्याच्या लक्षात आलं, डाव्या हाताच्या मनगटाजवळ एक गंजासारखी तपकिरी रेष आहे, गोलाकार. जणू काहीतरी घट्ट आवळलं होतं. त्यानं हात चोळून पाहिला. दुखत नव्हतं, पण ती खूण काही दिवस तशीच राहिली. आणि रात्री झोपताना कधीकधी अजूनही त्याला तोच आवाज ऐकू येतो, ओल्या दगडांवर साखरी ओढल्याचा, हलका धातूचा घर्षण आवाज. तो आजही म्हणतो, आपण त्या खोलीत एकटे नव्हतो. त्या घटनेनंतर जवळपास 3 महिने गेले. सगळं वरकरणी शांत होतं. मनगटावरील ती गंजासारखी खूण हळूहळू फिकी झाली. पण रोहितच्या मनातला प्रश्न मात्र अजूनही जिवंत होता. कधी अचानक तो विचारायचा, आपण खरंच काहीतरी पाहिलं होतं का? की आपल्यालाच तसं वाटलं? पण जेव्हा तो हे बोलायचा, त्याच्या आवाजात खात्रीपेक्षा जास्त संभ्रम असायचा. रात्री कधीकधी तो जागा व्हायचा. त्याला स्वप्न पडायचं, तो पुन्हा त्या अरुंद जिन्यात उतरतोय आणि खाली पोचल्यावर दरवाजा उघडाय. आतून कोणीतरी त्याच्याकडे पाहतंय. चेहरा दिसत नाही, पण डोळे जाणवतात. जानेवारी महिन्याच्या एका सकाळी तो अचानक म्हणाला, मी पुन्हा जाणार आहे. आम्ही सगळे थक्क झालो. कशाला? काय गरज आहे? पण तो शांत होता. त्याच्या डोळ्यांत भीती नव्हती, उलट एक वेगळाच ठामपणा होता. जणू तो काही सिद्ध करायला नाही, तर काही पूर्ण करायला जात होता. त्याने हळू आवाजात सांगितलं, ती गोष्ट संपलेली नाही. त्या क्षणी आम्हाला जाणवलं, ही त्याची इच्छा नव्हती. जणू कुणीतरी कुठेतरी त्याला परत बोलावत होतं. यावेळी तो एकटाच गेला. दिवसा सगळं अगदी सामान्य वाटत होतं. पर्यटक, गाईडचा आवाज, समुद्रावर चमकणारा सूर्यप्रकाश. त्यानं मुद्दाम सगळं शांतपणे पाहिलं. जणू तो स्वतःलाच सिद्ध करत होता, काहीच नव्हतं. पण संध्याकाळ जवळ येऊ लागली तसं वातावरण बदललं. पर्यटक कमी झाले. वाऱ्याचा आवाज वाढला. तो पुन्हा मागच्या बाजूला गेला. तोच अरुंद जिना, तोच ओलसर वास. भिंतींवरून थेंब गळत होते. प्रत्येक पायरीवर पाऊल ठेवताना त्याला मागून कुणीतरी येत असल्यासारखं वाटत होतं. पण मागे वळल्यावर फक्त रिकामा जिना. तो खाली पोचला आणि
दरवाजा नव्हता. जिथे जाड लाकडी दरवाजा होता तिथे आता सरळ दगडी भिंत होती. पूर्ण बंद, सलग दगड. जणू तिथं कधीच काही नव्हतं. रोहित थिजून उभा राहिला. श्वास जड झाला. मी चुकतोय का? त्यानं हळूच हात पुढे केला. भिंतीवर हात ठेवला. दगड बर्फासारखा थंड होता. आणि त्याच क्षणी त्याच्या कानात पुन्हा तोच आवाज घुमला. हळू, जड, लोखंडी साखरी दगडांवर ओढल्याचा आवाज. घर ठक घर. आवाज भिंतीच्या पलीकडून येत होता. आणि काही सेकंदांसाठी त्याला स्पष्ट जाणवलं त्या भिंतीच्या आत कोणीतरी हलत होतं. त्या दिवशी तो शांतपणे परत आला. नेहमीसारखाच दिसत होता, पण आतून काहीतरी बदललेलं होतं. त्यानं कोणाशी काहीच चर्चा केली नाही. फोटो नाही, पुरावा नाही, फक्त एक अनुभव. रात्री मला भेटून तो हळू आवाजात म्हणाला, दरवाजा दिसत नाही, पण तो आहे. तो फक्त ज्यांना आत जावं लागतं त्यांनाच दिसतो. त्या वाक्यानंतर तो काही क्षण शांत बसला. जणू त्यानं जे पाहिलं होतं ते शब्दांमध्ये मावत नव्हतं. आजही कधीकधी रात्री 12 नंतर त्याला समुद्राचा खारट वास येतो. खिडक्या बंद असतात, पाऊस नसतो, तरीही ओलसर हवा खोलीत पसरते. आणि सगळ्यात विचित्र, पावसाळ्यात त्याच्या मनगटावर ती हलकी गंजासारखी रेष पुन्हा दिसू लागते. दुखत नाही, पण जळजळ जाणवते. तो आता त्या विषयावर फारसं बोलत नाही. पण एकदा त्यानं मला विचारलं होतं, जर दरवाजा भिंतीत लपला असेल तर आत जे आहे ते अजूनही तिथंच असेल ना? जर तुम्ही कधी मुरुड जंजिराला गेलात आणि एखाद्या शांत कोपऱ्यात उभं राहिल्यावर भिंतीमागून थंड हवा जाणवली तर थांबा. कारण काही खोल्या इतिहासाने बंद केलेल्या नसतात, त्या आतून बंद झालेल्या असतात. मुरुड जंजिराच्या भक्कम तटबंदीवर आजही लाटा आदळतात, पण त्या भिंतींमध्ये दडलेली रहस्य अजूनही जिवंत आहेत. इतिहास शांत दिसतो, पण रात्रीच्या अंधारात जंजिरा वेगळंच काही सांगतो. कोकणाच्या या गूढ सावल्यांमधून आता निरोप घेतो, पण पुन्हा भेटूयात एका नव्या, आणखी थरारक कथेत. तोपर्यंत काळजी घ्या.